पेशंट या हॉस्पिटलमध्ये उपचार करत होता। हे नवी मुंबईमधील सरकारी हॉस्पिटल आहे, वाशी येथील सरकारी हॉस्पिटल आहे। या ठिकाणी या पेशंटवर उपचार करत असताना या पेशंटला डायरेक्ट डिस्चार्ज दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की सायन हॉस्पिटलला घेऊन जावा म्हणून। आता ज्यावेळी या ठिकाणी उपचार होत नाहीये आणि सायन हॉस्पिटलला जर पेशंटला पाठवायचं असेल तर ॲम्ब्युलन्सची सोय या ठिकाणी करायला हवी होती या डॉक्टरांनी। तर या ठिकाणी अनेक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभे आहेत, आपण पाहू शकतो। या ठिकाणी या संपूर्ण ॲम्ब्युलन्स उभे आहेत। या उभ्या ॲम्ब्युलन्स असून सुद्धा पेशंटना ॲम्ब्युलन्स दिलेली नाहीये डॉक्टरांनी आणि त्यांना आता प्रायव्हेट हॉस्पिटलला म्हणजे सरकारीच हॉस्पिटलला सायन हॉस्पिटलला जाण्यासाठी सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स असून सुद्धा दिलेली नाहीये। 108 वर सध्या मी फोन करतोय, 108 वरून सुद्धा ॲम्ब्युलन्स सध्या होत नाहीये। आपण या पेशंटची कंडिशन अतिशय वाईट आहे, तर आपण त्या पेशंटची सुद्धा आपण बाजू जाणून घेऊया। पेशंट बरोबर कोण आहे? ह्या पेशंटला थांबा, उठवू नका। या पेशंटना चालता सुद्धा येत नाहीये। या पेशंटला डॉक्टरांनी सांगितले घेऊन जावा सायन हॉस्पिटलला। तर डॉक्टरांची जबाबदारी आहे, सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की यांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी। या हॉस्पिटलच्या आवारात जवळजवळ 7 ते 8 ॲम्ब्युलन्स सध्या मोकळ्या आहेत, तर या ठिकाणी ड्रायव्हर नाही म्हणून सांगत आहेत। तर गव्हर्नमेंटच्या या आरोग्य व्यवस्थापनाची अशा पद्धतीची जर कंडिशन असेल तर सर्वसामान्य जनतेला वाली कोण आहे? तर या पेशंटना ॲम्ब्युलन्स मधूनच सायन हॉस्पिटलला न्यायला पाहिजे होतं। तर या पेशंटची अवस्था आपण पाहू शकतो की कसं आरोग्य व्यवस्था। तर ह्या महाराष्ट्रातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत, यांच्यापर्यंत ही न्यूज आम्ही पाठवणारच आहोत। पण ही सत्य परिस्थिती जर अशी असेल तर हा पेशंट जिवंत राहील का? या पेशंटच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे। या ठिकाणी 2-3 दिवस उपचार केलेले आहेत आणि यांना रेफर केलंय सायन हॉस्पिटलमध्ये। मी 108 वर सध्या माझा हा फोन चालू आहे, 108 वरून सुद्धा एंगेजच आहे। मग अशा पद्धतीने एवढ्या ॲम्ब्युलन्स असून सुद्धा हे जर पेशंटची जर अशी अवस्था होत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईचे आदरणीय आमदार साहेब असतील गणेश नाईक, यांनी याकडे तातडीने लक्ष घालावं। आणि जे कोणी येथील सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये जे मेन डॉक्टर आहेत, यांची यामध्ये चूक आहे। महाराष्ट्र उपाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आज मी या ठिकाणी एका पेशंटसाठी आलो होतो। तर त्या पेशंटला सायनला ऍडमिट करायचं होतं, पण मी इथं याला थोडा वेळ झाला। पण मी आल्याच्या नंतर पाहिलं की त्या पेशंटला हॉस्पिटलच्या बाहेर काढला। विचारलं असता त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिस्चार्ज मिळालेला आहे, तुम्ही गटार घेऊन जावा। तिची आजची परिस्थिती अशी होती की तो चालू सुद्धा शकत नाही। अशा पेशंटला यांनी बाहेरच कसा काढला? जोपर्यंत त्यांना ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही किंवा आपल्या हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्स मिळत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर गेलं नाही पाहिजे होतं। ही सर्वात मोठी डॉक्टरांची चूक आहे। जर तो पेशंट इथं दगावला अन्यथा त्याला काही जास्त झालं तर काय होणार? त्यांनी सांगितलं सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा। आजची सायन हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे? त्यांनी तिकडे त्याला जागा अवेलेबल आहे की नाही ते बघितलंय की नाही? जर त्यांनी इथून पेशंट नेला आणि त्या ठिकाणी जर सायन हॉस्पिटलवाल्यांनी त्याला ऍडमिट करून घेतलं नाही तर त्याचं काय होणार पुढे? हे आरोग्य मंत्र्यांनी लक्षात घ्यावं आणि या आपल्या नवी मुंबईच्या हॉस्पिटलकडं त्यांचं लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष द्यावं। आणि इथे ड्रायव्हर असो किंवा ॲम्ब्युलन्स तर भरपूर उभ्या दिसत आहेत, पण इकडे ड्रायव्हर अवेलेबल नाहीयेत असं सांगतात। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की इकडे जे दुर्लक्ष आहे ते लक्ष द्यावं त्याच्याकडे आणि इथे व्यवस्थित व्यवस्था करावी। माझी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला तुमच्याकडे असलेले ड्रायव्हर तरी द्यावे। यातून सुधारणा जर झाली नाही तर आमच्या शिवसेनेतर्फे आम्ही इथे एक जन आंदोलन घेऊ। धन्यवाद। तर अशा पद्धतीने शिवसेना नेते किरण दादी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। तर आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने सरकारकडून पावले उचलावीत आणि यांना ॲम्ब्युलन्स तातडीने द्यावी अशी मागणी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। आणि या ठिकाणी असणारा जो पेशंट आहे 2 तास झालं उभा आहे, तर याबाबत तातडीनं आरोग्य मंत्रालयाकडून दखल घेण्यात यावी। SB न्यूज साठी संजय पाटील, नवी मुंबई।